207व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवार पेठ मिलिंदनगर येथील जीएम चौक येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकात्मक स्तंभास अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठी इंग्रज व पेशवे यांच्यात झालेल्या युद्धामध्ये त्या काळातील पेशव्यांच्या अनिष्ट चाली रूढी परंपरेच्या विरोधात महार रेजिमेंटच्या 500 सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला आणि विजय मिळवला. या युद्धामध्ये शहीद झालेल्या शूरवीर सैनिकांना जीएम संस्थेच्या वतीने अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे, आप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, संतोष कदम, निहाल क्षीरसागर, सोहेल शिरसे, अनिकेत भंडारे, आदित्य वाघमारे, संतोष जगताप, गौरव पात्रे, रवी कांबळे, यशपाल कांबळे, निशांत वाघमारे, बबलू रणशृंगारे, विकी कांबळे, अजय कोळेकर, कैलास चंदन शिवे, MS जमादार, तेजस कांबळे आदी पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होता. 1 जानेवारी 2025 भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा 207वा दिन आहे. 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील भीमा नदीच्या काठी इंग्रज व पेशवे यांच्यामध्ये जे युद्ध झालं, या युद्धामध्ये पेशव्यांच्या अनिष्ट चाली रूढी परंपरेच्या विरोधामध्ये महार रेजिमेंटच्या 500 शूरवीर सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला व विजय प्रस्थापित केला. ही लढाई आत्मसन्मानाची लढाई म्हणून महार रेजिमेंटच्या शूर सैनिकांनी लढली व विजय मिळवला. आजच्या या 207व्या शौर्य दिनानिमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व मित्र परिवारच्या वतीने तमाम बहुजन बांधवांना, भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो व या युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना मानवंदना देतो. जय भीम, जय भारत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.